सकाळची एनर्जी खूप छान, जे घेतात ते ऑटोमॅटिक एनर्जी येत नाही. येस, तर सकाळी लवकर उठून 10 मिनिट मेडिटेशन, येस, त्यानंतर 45 मिनिट नॉन स्टॉप वर्कआउट केलेला आहे. खूप छान. अंघोळ तो रोज सर्वजण करतात. येस, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते. तो आपल्याला इतिहास काही बदलायचं नाहीये, बरोबर, फक्त आपल्याला स्वतःला बदलायचं. तर स्वतःला बदलणं हे पाहिलं तर खूप अवघड आहे आणि केलं तर खूप सोपं आहे. तर त्याच्यासाठी करायचे काय? येस, तर सकाळी स्वतःसाठी 1 तास वेळ द्यायचा आहे. बघा, आपला माइंडसेट कसा असतो की आपण सिरियस किती आणि आपल्या विचारावर. बघा, आज जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल किंवा सकाळी उठायचं असेल तर मग आपण काय करतो? विचार करतो. आपणच आपल्याला रोखतो, कुणी दुसरं कुणीही आपल्याला रोखत नाही. तर रात्री सपोज आपण रोज जर 10ला झोपत असोल आणि सकाळी जर 5ला उठत असोल, पण एक दिवस जर आपल्याला 11ला टाइम झाला, 11 वाजले, तर आपण आपल्या स्वतःला म्हणतो अरे आज 11 वाजले आणि आता आपण उशिरा झोपायला लागलो, तर सकाळी काही आपलं उठणं होणार नाही. म्हणजे बघा, आपण स्वतःला सांगतो आणि स्वतःला सांगणं म्हणजेच आपलं एक सबकॉन्शियस माइंड असतं. 2 माइंड आहेत, एक जागृत अजागृत, आणि 95% सबकॉन्शियस माइंड हे जागृत असतं आणि त्याला जे तुम्ही सांगाल ते ऐकतं. तुम्ही जर म्हटलात ना की आज मी लेट झोपायलो मग मी लेट उठणार, तर 100% तुम्ही लेट उठणार. परंतु तुम्ही रात्री झोपताना जर स्वतःला सांगितलं की बरेच लोकांचं म्हणणं असतं की आम्ही 12ला झोपतो, आम्ही 1ला झोपतो. तुम्ही कितीलाही झोपा, परंतु तुम्ही स्वतःला सांगा, अलारामला वाजून देऊ नका, तुम्ही स्वतः उठताल. जर तुम्ही रात्री झोपताना जर सांगितलं स्वतःला की येस, मी कितीला जरी झोपलो तरी मला सकाळी 5ला 5:20ला उठायचं आहे, तर त्या टायमिंगला तुम्हाला बरोबर जाग येते. कारण की ते कुणी ऐकलेलं असतं? ते आपल्या सबकॉन्शियस माइंडने ऐकलेलं असतं आणि आपण त्याला सांगितलेलं असतं. तर आपण 100% उठतो. तर बरेच लोक बघा, आपण आपल्याला स्वतःला सांगतो तेच आपण करत असतो, पण आपण म्हणतो की नाही, माझ्याकडे आज टाइम नव्हता म्हणून मी जॉईन नाही झालो. टाइम होता परंतु आपण काढला नाही. का तर बघा, शनिवार रविवार आला की आपल्या डोक्यात काय येतं? अरे आपण रोज व्यायाम करतो, पण शनिवार रविवार आला की थोडीशी सुट्टी घ्यावी म्हटलं की शरीराला बघा काय कळतं? फक्त जे तुम्ही देताय आणि चांगलं देताय ते ऍक्सेप्ट करतं, बाकीचं वेस्ट मटेरियलमध्ये जातं. तसंच आहे की तुम्ही सकाळी जर उठले नाही, जसं आपण बघा रेग्युलरी ब्रश करायला विसरत नाही, अंघोळ करायला विसरत नाही, सुट्टी म्हणून आपण दिवसभर झोपणार का, आराम करणार का? नाही. तर ह्या सगळ्या रेग्युलर गोष्टी तर आपण रोजच्या करणारच आहोत. बाहेर फिरायला पण जाणार, त्यानंतर जेवण करणार, श्वास घ्यायला विसरत नाहीत आपण, पाणी प्यायला विसरत नाहीत, बरोबर. तर मग आपण व्यायामाला का सुट्टी देतो? विचार करायची गोष्ट आहे. बघा, जेवढं आपल्या शरीराला रोजचं जे काही आपण रुटीन ठरवलेलं असतं त्यावेळेस आपलं शरीरही त्या टायमिंगला वाट पाहत असतं. जर तुम्ही कंटिन्यूमध्ये 6 दिवस तुम्ही छान रुटीनमध्ये असाल, 7व्या दिवशी तुम्ही जर नाही केलं, 8व्या दिवशी नाही केलं, ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीमध्ये चेंजेस व्हायला लागतात. कारण की कुठं ना कुठं ते मिसिंग झालेलं असतं. जसं आपण घरी येणाऱ्या पाहुण्याने जर टाइम दिला, आपल्याला येणार आहेत हे माहिती आहे, परंतु त्यांनी टायमिंग दिला आम्ही 2 वाजेपर्यंत येणार आहोत, तर आपण अगोदरच रेडी असतो, त्यांची वाट पाहत असतो. तसंच आपलं शरीरही तुम्ही कुठल्या टायमिंगला काय देताय, रोजचं तुमचं रुटीन काय आहे, आणि तसं शरीराचा घड्याळ चालू असतो. पण आपण आपल्या वरच्या जे भिंतीवर लावलेलं असतं ना त्या घड्याळावर चाललेलं, बरोबर. आता बघा, घरामधून काही गोष्टी करायच्यात आपल्याला. आपलाच मोबाईल, आपलंच घर आणि आपलाच डाटा आणि आपण स्वतः मशीनने आपलं शरीर नाही चालवायचं. जे बाहेर बाहेर पडतात, जिमला जातात, ती गोष्ट वाईट नाहीये, परंतु शेवटी काय, आपण एक मशीनचा सहारा घेतोय. पण आपलं जे काही हृदयाचं